नमस्कार मंडळी, शिफ्टिंगच्या गडबडीत आहे आणि बेसन लाडू आणि ड्रायफ्रूट लाडूनं सरळ धुळा उडवले सांगते तुम्हाला. म्हणजे आमचा योटच काढला आहे. अगदी असे 10 किलो लाडू केले ना, असे संपून जातात संध्याकाळी कुरिअर करताना आणि ऑर्डर बाकीसुद्धा राहत आहेत. मागे बॉक्स नव्हते म्हणून लाडू लेट झाले होते. आता शिफ्टिंगमुळं थोडे लाडू लेट होतील, पण कोणाचाही 1 रुपया बुडवला जाणार नाही. जी ऑर्डर आहे ती तुम्हाला दिली जाईल. थोडंसं लेट होईल, पण ऑर्डर तुमची तुम्हाला नक्की मिळेल. तर आज आम्ही ड्रायफ्रूट लाडू आणि बेसन लाडू करत होतो. रात्री मी रवा लाडू भिजवून ठेवले होते, ते सकाळी वळून घेतले छान असे. तर इकडे बेसन लाडूसुद्धा तयार आहेत, तुम्ही बघू शकता. इथे दुसरं बेसन भाजून ठेवलेलं आहे. इकडे ड्रायफ्रूट लाडूचंसुद्धा काम चालू आहे. हे कस्टमाइज ऑर्डर होती विदाऊट खोबऱ्याची, ते वेगळं काढून घेतलेलं आहे. आणि त्याचे लाडू मी पहिल्यांदा वळून घेतले, नंतर आम्ही दोघींनी ड्रायफ्रूट लाडू वळून घेतले. आणि गौरीताईचं टायमिंग झाल्यानंतर ती गेली, ते एवढं सगळं बाकी होतं ते मग मी केलं. आणि कदाचित या घरातले आजचे शेवटचे पार्सल असतील, त्याच्यामुळं आमच्या शेजारच्या बायका आहेत त्या मला हेल्प करायला आल्या होत्या. एकजण ॲड्रेस लिहित होती, एकजण ॲड्रेस चिपकवत होती, एकजण राहिलेले लाडू वळत होती. बापरे, म्हणजे कुठेतरी तुमचा बिहेवियर चांगला असेल ना, तर अशा गोष्टी घडतच असतात. जेवढ्या ऑर्डर देणं पॉसिबल होतं तेवढ्या काढल्या. हे लाडू थोडेसे बाकी आहेत, ते पोर्टर वगैरे करून जातील. आणि एवढा सुंदर फीडबॅक कोण देतं राहू. थँक्यू मावशी. छान आहे.